नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातील बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. पीडित तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. तरुणीला धारदार शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. तरुणीला घाटापासून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पाहायचे होते. 3 ऑक्टोबरला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोघे घाटात गप्पा मारत थांबले होते. काही वेळाने दुचाकीवरून तिघे आले. तिघांनी शस्त्राचा धाक दाखवत मित्राला मारहाण केली. शर्टने हात तर बेल्टने पाय बांधून त्याला झाडाला बांधले. तरुणीलाही धारदार शस्त्राचा धाक दाखवत तिघांनी तिच्यावर अत्याचार केले. तरुणीवरील गँगरेप प्रकरणात 30 तासानंतरही आरोपींचा तपास लागलेला नाही. 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 25 पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना केली आहेत. दरम्यान एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेजण दिसत आहेत. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केलाय. घटनेनंतर 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावे असा संशय पोलिसांचा आहे. पोलिसांना पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित 2 आरोपींचं स्केच जारी केलंय. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत. या बातमीसह इथेच थांबतो. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.